नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास यामधील पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे इतिहासाची साधने हे आज आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास हा अभ्यासला. यावर्षी आपणास स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास जो आहे तो अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत. लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास हा अभ्यासता येतो. की आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा इतिहास हा जो आहे तो आपल्या मागच्या इयत्तांमध्ये आपण अभ्यासला. यावर्षी आपणाला स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा जो इतिहास आहे तो अभ्यासायचा आहे. मग आता आधुनिक काळातील इतिहासाची जी साधने आहेत ती प्राचीन आणि मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत. या साधनांमध्ये लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने अशा साधनांच्या मार्फत आपल्याला इतिहास जो आहे तो अभ्यासता येतो. आधुनिक काळात आपण प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची सुद्धा दखल घ्यावी लागते. म्हणजेच आपल्याला जर आधुनिक काळातील इतिहास लेखन करायचं असेल, इतिहासाबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय व तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी काही इतिहासाची साधने आहेत त्या साधनांची माहितीसुद्धा आपल्याला करून घ्यावी लागते. त्यांची दखल घेणेसुद्धा आवश्यक आहे. या साधनांच्या मदतीनेच आपणास इतिहास लेखन जे आहे ते करता येते. तर या साधनांमधील सर्वात पहिला प्रकार आहे तो म्हणजे लिखित साधने. मग लिखित साधने म्हणजे काय? तर लिखित साधने म्हणजे ज्या साधनांचा वापर करून आपण इतिहास जो आहे तो लिहू शकतो. तर या लिखित साधनांमध्ये जी लिखित स्वरूपातील साधने आहेत त्यांचा समावेश यामध्ये होतो. तर यामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो बरे? तर एक आहे वृत्तपत्रे, दुसरा आहे नियतकालिके, तिसरा आहे रोजनिशी, चौथा आहे ग्रंथ, पाचवा आहे पत्रव्यवहार, सहावा आहे अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे आणि कोशवाङ्मय. तर या सर्वांचा समावेश जो आहे तो लिखित साधनांमध्ये होतो. आणि आपण या सर्व साधनांमध्ये आपण असं बघू शकतो की सर्व साधने ही काय लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. म्हणजे ही साधने आपण वाचू शकतो, डोळ्यांनी आपण बघू शकतो, म्हणून त्यांना लिखित साधने असं म्हटलेलं आहे. मग वृत्तपत्र, नियतकालिके, रोजनिशी अशी जी काही विविध लिखित साधने आहेत त्या साधनांच्या मार्फत आपण आपला इतिहास जो आहे तो जाणून घेऊ शकतो. पुढे आहे ऐतिहासिक दस्तऐवज. ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे काय? कागदपत्र, की अशा प्रकारचे कागदपत्र ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे असे कागदपत्र ज्या ठिकाणी संग्रहित केले जातात, ठेवले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात. आणि भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. म्हणजे नवी दिल्लीला जे काही आपले भारतातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज आहेत ते इथल्या राष्ट्रीय अभिलेखागारामध्ये ठेवलेले आहेत. आणि हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार मानले जाते किंवा आहे. पुढे आहे आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे. ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना आणि विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते. की आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही काय मानली जातात? लोकशाहीचा चौथा स्तंभ. कारण जनमताला वाचा फोडणे आणि जनमतापर्यंत राजकीय, सामाजिक, आर्थिक
शैक्षणिक, कला, क्रीडा या सर्वांच्या बातम्या पोहोचवण्याचं काम हे कोण करतं? आधुनिक कालखंडामध्ये वृत्तपत्र हे करतात. आणि म्हणून त्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलेलं आहे. की जर लोकशाही टिकवायची असेल तर त्या ठिकाणी वृत्तपत्रांना स्वातंत्र्य असणं हे महत्त्वपूर्ण मानलं जातं. ज्या देशांमध्ये लोकशाही नाही त्या देशांमध्ये वृत्तपत्रांना फारसं स्वातंत्र्य हे दिल्या जात नाही. वृत्तपत्रांमधून अनेक बाबींवर हा प्रकाश टाकता येतो आणि त्या माध्यमातून लोकशाही ही बळकट होते. म्हणून त्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. मग 1961 ते 2000 हा जो कालखंड आहे, या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला या छापील माध्यमांना आणि विशेषतः वृत्तपत्रांना इतर कोणताही पर्याय हा उपलब्ध नव्हता. म्हणजे आजच्या कालखंडामध्ये इंटरनेट, कम्प्युटर आणि इतर ज्या काही सुविधा आपणास आहे की ज्या माध्यमातून आपण इतिहास हा जाणून घेऊ शकतो, परंतु 1961 ते 2000 या कालखंडापर्यंत या वृत्तपत्रांशिवाय इतर कोणताही पर्याय आपल्यापर्यंत उपलब्ध नव्हता. मग पुढे भारतात 1991मध्ये जेव्हा उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा म्हणजे आंतरजालचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर या छापील माध्यमांना दुसरा पर्याय हा उपलब्ध झाला. म्हणजे वर्तमानपत्राशिवाय इतर एक दुसरा पर्याय ज्याला आपण इंटरनेट म्हणू शकतो, तर हा इंटरनेटचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर या छापील माध्यमांचं महत्त्व थोडंफार का होईना परंतु आज कमी झालेलं आपल्याला दिसतं. पण तरीही पूर्णतः त्यांचं महत्त्व हे आपण नाकारू शकत नाही. आजही घरोघरी वर्तमानपत्र ही वाचली जातात आणि जुन्या पिढीतले आणि नवीन पिढीतले लोक हे आवडीने त्यातील माहिती हे वाचतात आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालतात. म्हणून छापील माध्यमांमध्ये वर्तमानपत्रांना, वृत्तपत्रांना खूप महत्त्वाचं स्थान दिल्या जातं. पुढे आहे वृत्तपत्रे. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडीसुद्धा कळतात. की वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपणास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजे जगभरामध्ये जे काही चालू आहे त्या सर्वांबद्दल आपल्याला काय मिळते? माहिती मिळते. मग त्यामध्ये राजकारण असेल, कला, क्रीडा, विश्वातील काही बातम्या असतील, साहित्य क्षेत्रातील काही बातम्या असतील, समाज कल्याण, समाजसेवेच्या काही बातम्या असतील किंवा सांस्कृतिक घडामोडी ज्या काही चालू असतील त्या सर्व बातम्या आपल्याला कुठे मिळतात? वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच आपल्याला कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी या वृत्तपत्रामध्ये येतात. की सर्वच ज्यामध्ये ज्ञानाच्या, मनोरंजनाच्या, कला, क्रीडा, विश्वाच्या, सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्वच प्रकारच्या बातम्या ज्या आहेत त्या कुठे येतात? वृत्तपत्रांमध्ये येतात आणि त्यामुळे आपल्या ज्ञानातसुद्धा भर पडते. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्यासुद्धा आता सुरू केलेल्या आहेत. की आपण बघतो की जे मोठे मोठे वर्तमानपत्र आहेत जे राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होतात त्यांनी प्रादेशिक म्हणजे आपापल्या प्रदेशातल्या बातम्या देण्याकरिता काही प्रादेशिक पुरवण्यासुद्धा सुरू केलेल्या आहे. जसा उदाहरणार्थ आपण अमरावतीचा जो लोकमतचा जो पेपर आहे तो जरी महाराष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर हा प्रकाशित होत असला तरीही त्यामध्ये काय असतं? एक अमरावतीची माहिती देणारी एक पुरवणी असते. तर अशा आवृत्त्या या प्रत्येक राष्ट्रीय वर्तमानपत्र आज काढत असलेलं आपल्याला दिसतं आणि त्यांनाच प्रादेशिक आवृत्त्या असं म्हणतात. या प्रादेशिक आवृत्त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रदेशात आणि आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये घडत असलेल्या बातम्या यांची माहिती त्या प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना होत असते. छापील माध्यमात चळवळींची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके ही महत्त्वाची असतात. आणि छापील बाबतीत जर आपण उदाहरण घेतलं तर प्रत्येक चळवळींची काही मुखपत्रे असतात, राजकीय पक्षांची काही दैनिके असतात आणि या साप्ताहिके असतात, मासिके असतात, वार्षिके असतात. या सर्वांमधूनच आपणाला काय मिळते? खूप महत्त्वाची माहिती प्राप्त होते आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. काही वृत्तपत्रे ही वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्यासुद्धा काढतात. म्हणूनच
आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. आणि काही काही वर्तमानपत्र हे काय करतात, वर्षभरात ज्या काही महत्त्वाच्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांचा आढावा घेणाऱ्या काही पुरवण्यासुद्धा काढतात आणि त्यामधून आपणाला संपूर्ण वर्षभर काय काय घटना घडलेल्या आहेत, कोणकोणते महत्त्वाचे प्रसंग हे जगभरामध्ये राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर घडलेले आहेत याच्याबद्दल अधिक माहितीही प्राप्त होते आणि त्यामुळे त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना या माहिती पडतात. पुढे आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI. 1953मध्ये भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. की 1953 पासून भारतातील बहुसंख्य जे वृत्तपत्र होते त्या सर्वांना महत्त्वाच्या बातम्या पुरवण्याचं काम हे कोण करायचं, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हे करायचं. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ती भारतातील सर्वच वृत्तपत्रांना वृत्तलेख म्हणजे वर्तमानपत्राकरिता आवश्यक असे लेख, त्याशिवाय काही विविध प्रकारचे फोटोग्राफ्स म्हणजे छायाचित्र, आर्थिक वैज्ञानिक क्षेत्रात ज्या काही नवीन घडामोडी होतात त्यावर किंवा त्या विषयांवर लिहिले जाणारे लेख हे सर्वच प्रकारचे लेख भारतातील वृत्तपत्रांना पुरवण्याचं काम हे PTI मार्फत म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया मार्फत केलं जातं. आता या PTIने ऑनलाईन सेवासुद्धा काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. पूर्वी इंटरनेटच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या कडून भारतातील वृत्तपत्रांना माहिती पुरवली जायची, परंतु 1990च्या दशकामध्ये मात्र PTIने टेलिप्रिंटर्स ऐवजी आता उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केलेली आहे. की आपण बघतो की साधारणतः 1990 नंतर भारतामध्ये काही ठिकाणी इंटरनेटचा वापर हा सुरू झालेला होता आणि उपग्रह प्रसारणाच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारच्या बातम्या या PTI मार्फत भारतातील वृत्तपत्रांना पाठवणे हे सुरू झालेलं आहे. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे या PTI या संस्थेमार्फत जे काही महत्त्वाचे मजकूर, महत्त्वाचे लेख, आर्थिक, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक या सर्वच घटकांमधील ज्या काही महत्त्वपूर्ण बातम्या आहेत त्या या PTI मार्फत भारतातील वृत्तपत्रांना पुरवल्या जातात आणि त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहास लेखनाकरिता हा जो मजकूर आहे या PTIने पाठवलेल्या ज्या काही बातम्या आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर आहे टपाल तिकिटे. की टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार हा त्यांना काय करतो, बोलके करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल हे घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. की टपाल तिकीटं ही स्वतः काही बोलत नसली तरीही इतिहासकार हा त्यांना काय करतो, बोलके करतो. म्हणजे त्या टपाल तिकिटांवर असलेली जी माहिती आहे, जे काही त्याची रंगसंगती असेल, त्यामधलं वैविध्य असेल, त्यावर असलेले सण आणि त्यावर असलेले चित्र या माध्यमातून इतिहासकार त्या टपाल तिकिटातून अधिक माहितीही प्राप्त करतो. म्हणजेच तो त्या टपाल तिकिटाला काय करतो, बोलकं करतो असं म्हटलेलं आहे. मग भारत स्वतंत्र झाल्यापासून तर आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे पूर्वीच्या काळात म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे टपाल तिकिटं आणि आजच्या आधुनिक काळातील टपाल तिकिटं यामध्ये खूप फरक आहेत. त्यांच्या आकारामध्ये, रंगसंगतीमध्ये, त्यांच्या
विविध प्रकारच्या त्यावर ज्या माहिती दिलेल्या असतात त्या माहितीमध्ये या सर्वच बाबतीत काय झालेलं आहे, बदल घडून आलेलं आहे. तिकिटांच्या आकारातील वैविध्य म्हणजे विविध आकाराचे जे तिकीटं असतील त्यामध्ये असलेली विविधता, विषयातील नाविन्य म्हणजे विषयसुद्धा आज काय दिसतात, बदललेले दिसतात. आणि शिवाय रंगसंगती म्हणजे त्याचे जे कलर आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असलेले आपल्याला दिसतात. आणि यामुळे आपल्याला काय मिळतं की या टपाल तिकिटांमुळे बदलता जो काळ आहे, बदलतं जे युग आहे त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती प्राप्त होते. आणि ही टपाल तिकीटं इतिहास लेखनासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा महत्त्वाचा मौल्यवान ठेवा असतो. की मग आता ही जी टपाल तिकीट आहे ती काय असतात, विविध राजकीय नेत्यांवर निघतात, विविध जे क्रीडा क्षेत्रातील महनीय कामगिरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर निघतात, विविध प्रकारच्या देशामध्ये उपलब्ध फुलांवर, वनस्पतींवर, प्राणी पशु पक्ष्यांवर किंवा एखाद्या घटनेवर किंवा एखाद्या घटनेच्या रौप्य, अमृत, सुवर्ण महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीट काढले जाते. म्हणजे एखाद्या घटनेला जर 50 वर्ष झालेली असतील तर त्याला म्हणतात रौप्य, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव. म्हणजे एखादी घटना ही देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असेल, त्या घटनेचा प्रभाव आपल्या देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रावर झालेला असेल तर अशा विविध घटनांवर आधारित अनेक प्रकारची तिकीटं किंवा त्याला झालेले जे साल असतील, वर्ष असतील, त्या वर्षांवर आधारित टपाल तिकीटं ही काढली जातात, जी आपल्याला त्या देशाच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती देत असतात. म्हणून टपाल तिकीटं ही काय इतिहासाचा मौल्यवान ठेवा मानला जातो. त्यामधून सुद्धा आपल्याला देशाच्या इतिहासाबद्दल अधिक माहितीही प्राप्त होत असते. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला, 1977 भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जनरलचे संपादन केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. की 1977 साली भारताने जाल कूपर हे जे व्यक्ती आहेत त्यांच्या नावाने एक टपाल तिकीट हे प्रसिद्ध केलं. आणि जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते आणि ते भारतातील व्यक्ती होते. मुंबईतील एका पारशी कुटुंबामध्ये या जाल कूपर यांचा जन्म झालेला होता. आणि जाल कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जनरलचे संपादनसुद्धा केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापकसुद्धा होते. फर्स्ट फिलॅटेलिक ब्युरो या संस्थेचे ते कोण होते, संस्थापक होते. म्हणजे त्यांनी ही संस्था स्थापन केलेली होती. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलॅटेलिक सोसायटीची स्थापना केली. या विषयांवर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. भारतीय टपाल तिकिटाचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. की एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी भारतीय टपाल तिकीट क्षेत्रामध्ये केलेलं दिसतं. आणि भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जो आहे तो जागतिक पातळीवर नेण्यामध्ये त्यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. म्हणजे बघा की या जाल कूपर यांनी टपाल तिकीट क्षेत्रामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये जे काही महत्त्वपूर्ण कार्य केलं की ज्या माध्यमातून भारतीय टपाल तिकीट हे जागतिक पातळीवर अभ्यासासाठी गेले किंवा त्याचा अभ्यास हा जागतिक पातळीवर नेण्यात त्यांनी सिंहाचा वाटा हा घेतला. तर या जाल कूपर यांच्यावर जे टपाल तिकीट काढण्यात आलेलं आहे
त्यामधून सुद्धा आपल्याला काय माहिती मिळते, आपल्या भारतीय टपाल तिकिटाच्या इतिहासाबद्दल आणि विविध जे काही त्यांनी संग्रह केले जाल कुपर यांनी, त्या तिकिटामधून सुद्धा आपल्याला काय मिळतो, भारतीय इतिहासाबद्दल अधिक माहिती ही लिखित स्वरूपात प्राप्त होते. म्हणून टपाल तिकीटं ही अतिशय महत्त्वाचं साधन मानले जातं इतिहास लेखनाकरिता. त्यानंतर दुसरे साधन आहे भौतिक साधन, की खाली दिलेल्या साधनांचा समावेश हा भौतिक साधनांमध्ये होतो. जसं नाणी, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तुसंग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य इत्यादी गोष्टींचा समावेश हा काय होतो, भौतिक साधनांमध्ये होतो. आणि या भौतिक साधनं जी आहेत ती आपण डोळ्यांनी बघू शकतो, हातांनी त्यांना स्पर्श करू शकतो. तर अशा साधनांचा समावेश हा कशामध्ये होतो, भौतिक साधनांमध्ये होतो. तर त्याबद्दल विस्तृत माहिती आपण बघूया, की सर्वप्रथम दिलेलं आहे नाणी, की नाण्यांच्या माध्यमातून आपण बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास हा समजतो, की प्राचीन काळातील, मध्ययुगीन कालखंडातील आणि आधुनिक कालखंडातील ही जी नाणी आहेत त्या नाण्यांच्या माध्यमातून आपण काय बघू शकतो, देशाचा बदलता इतिहास आपण वाचू शकतो. याशिवाय आताच्या काळामध्ये ज्या नोटा असतात त्या नोटांच्या छपाईमधून सुद्धा आपल्याला काय कळतो, देशाचा इतिहास हा कळतो. कारण त्या नोटांवर आणि त्या नाण्यांवर जे काही विविध प्रकारचे संदेश, माहिती प्राण्यांबद्दल, पशुपक्ष्यांबद्दल, राजकीय नेत्यांबद्दल ही दिलेली असते, त्यामधून सुद्धा आपल्याला काय कळतं, त्या देशाचा इतिहास कळून येतो. नोटा छापण्याचे काम भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे करते आणि तिचे मुख्यालय जे आहे ते मुंबई येथे आहे. 1950 पासून ते आजतागायतची नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न हे समजतात. की 1950 पासून ज्या ज्या प्रकारची नाणी ही आजपर्यंत निघालेली आहेत, त्यात वापरलेले जे काही धातू आहेत किंवा त्यांचे जे काही विशिष्ट आकार आहेत आणि त्यावरील जे काही विशेष संदेश असतील, जे काही विषय असतील, तर त्यावरून आपणास त्या त्या काळाबद्दल अधिक माहितीही प्राप्त होते. आणि त्या काळामध्ये भारतात कोणते तत्कालीन प्रश्न होते, कोणत्या समस्या होत्या किंवा कोणत्या महत्त्वपूर्ण घटना या भारतामध्ये घडून आलेल्या होत्या याबद्दल आपणास अधिक माहिती मिळते. म्हणजे एकंदरीतच आपणास अनेक घटनांच्या माध्यमातून त्या देशाचा इतिहाससुद्धा आपल्या डोळ्यापुढे येतो. उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, की एखाद्या नाण्यावर लोकसंख्या जी भारताची अतिशय वाढते आहे आणि त्यामुळे भारतात अनेक प्रकारच्या समस्या या समोर येत आहेत, तर लोकसंख्या कमी करण्याचा किंवा नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी ही भारतामध्ये निघालेली आहेत. शेती आणि शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणीसुद्धा भारतामध्ये निघालेली आहेत, की ज्यामधून आपल्याला त्यावेळेचा तत्कालीन ज्या काही घटना होत्या, प्रसंग होते त्याबद्दल माहिती मिळते. याशिवाय त्या काळातील जी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकार जे प्रयत्न करत होते त्या प्रसंगाबद्दल, घटनेबद्दल सुद्धा अधिक माहिती आपणास या एका नाण्यावरून प्राप्त होऊ शकते. म्हणून नाणी ही इतिहास लेखनाकरिता महत्त्वाचं भौतिक साधन मानलं जातं. पुढे आहे संग्रहालय. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तुसंग्रहालये आहेत. त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते, की भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या ठिकाणचा जो प्रादेशिक इतिहास घडून गेलेला आहे त्या प्रादेशिक इतिहासाची वैशिष्ट्य सांगणारी वस्तुसंग्रहालये आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्या भागातील जे काही राजे किंवा ज्या काही महत्त्वपूर्ण घटना झालेल्या असतील किंवा जे काही त्या ठिकाणचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहास असेल त्याबद्दल माहिती सांगणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू, त्या दुर्मिळ वस्तू या वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवलेल्या असतात. आणि या वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या दुर्मिळ वस्तूवरून आपल्याला त्या त्या प्रदेशाचा इतिहास समजण्यास काय होते, मदत होते. उदाहरणार्थ मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय,
तसेच रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील वस्तू संग्रहालय, की ही वस्तू संग्रहालय आहेत मोठी मोठी, की ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह ठेवला जातो आणि त्या माध्यमातून आपण इतिहास हा समजून घेऊ शकतो. सरकारी संग्रहालयांखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालयेसुद्धा उभारतात. म्हणजे केवळ सरकारी किंवा गव्हर्मेंटचीच अशा प्रकारची वस्तू संग्रहालय आहेत असं नाही, तर काही लोकांना याचा छंद असतो. अनेक प्रकारच्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू ते संग्रहित करून ठेवतात. तर अशा काही प्रायव्हेट वस्तू संग्रहालयातून किंवा स्वतःच्या काही वस्तू संग्रहालयातून सुद्धा आपल्याला काय मिळते, इतिहासाबद्दल अधिक माहिती मिळते आणि ती सुद्धा अधिक वैशिष्ट्यपूर्ण असते. कारण विविध प्रकारच्या अत्याधिक दुर्मिळ वस्तू हे संग्राहक हे जमा करतात आणि त्या माध्यमातून आपल्याला इतिहास जो आहे तो माहिती पडतो. उदाहरणार्थ काही नोटा, नाणी, विविध आकारातील दिवे, अळकित्ते, क्रिकेटचे साहित्य, म्हणजे त्या काळात घडून गेलेले जे काही विविध वैशिष्ट्यपूर्ण अशा ज्या काही वस्तू असतील, त्या वस्तू, नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, अळकित्ते, याशिवाय आपण बघतो की आपण जर पुण्याला गेलात तर आपल्याला राजा केळकर वस्तू संग्रहालय जे आहे त्या ठिकाणी विविध प्रकारच्या भारतातील अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह त्या ठिकाणी दिसतो. तर त्या माध्यमातून भारतात विविध भागात कशाप्रकारे लोकवस्ती होती, त्यांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवन कसे होते, ते वापरत असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू या कशा होत्या, त्यांची निर्मिती कशी त्यांनी केली असेल, त्यांची कल्पकता, या सर्वांबद्दलच आपल्याला माहिती त्या वस्तू संग्रहालयातून प्राप्त होते. म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या इतिहास लेखनात एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून, भौतिक साधन म्हणून वस्तू संग्रहालय हे महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर आहे मौखिक साधने. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश हा होतो. की ज्या लोककथा आहेत, म्हणजे लोकांना सांगितलेल्या ज्या कथा आहेत, तोंडोतोंडी एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितलेल्या ज्या कथा आहेत, त्यांचा समावेश हा लोककथांमध्ये होतो. या लोककथांच्या मार्फत आपल्याला अनेक ऐतिहासिक घटनांबद्दल, व्यक्तींबद्दल, सामाजिक, आर्थिक, राजकीय जडणघडणीबद्दल आपल्याला या माहिती या लोककथांमधून मिळते. लोकगीतं, ज्यामध्ये पोवाडे आहेत, स्फूर्तगीते आहेत, वीरगीते आहेत, अशा प्रकारची जी गीतं असतात त्या माध्यमातून त्या प्रदेशातील इतिहाससुद्धा आपल्याला कळतो. एकंदरीतच आपल्या देशातील इतिहास आपल्याला माहिती या लोकगीतातून पडू शकतो. म्हणी असतील, विविध प्रकारच्या म्हणी, या म्हणींमधून सुद्धा आपल्याला त्या देशातील सांस्कृतिक वैशिष्ट्य हे कळून येतं. ओव्या असतील, विविध प्रकारचे अभंग असतील, वाङ्मय असतील, या वाङ्मयांमध्ये ज्या ओव्या आहेत किंवा जी गीतं आहेत किंवा जे संदेश या ओव्यांच्या मार्फत त्या काळात देण्यात आलेले असतील, त्याबद्दलसुद्धा आपणास अधिक माहिती ही प्राप्त होते. म्हणजे एकंदरीतच आपण त्या देशाचा राष्ट्रीय, प्रादेशिक इतिहास हा सर्व माध्यमांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो. म्हणून मौखिक साधने हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे. की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा चालू होती, की महाराष्ट्र हा प्रदेश मराठी लोकांना वेगळा हवा होता आणि त्याकरिता जी चळवळ चालू होती, तर त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील किंवा शाहीर अमर शेख असतील, यांचे जे पोवाडे होते, त्या पोवाड्यांमधून कार्यकर्त्यांना काय मिळायची, प्रेरणा मिळत असे. की आपण लढलं पाहिजे, आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडलं पाहिजे, याची प्रेरणा त्यांना या दोन शाहिरांच्या पोवाड्यांमधून मिळत असे. म्हणजेच त्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही झाली आणि त्या चळवळीमध्ये काही पोवाड्यांच्या मार्फत काही महाराष्ट्रातील जे लोक होते त्यांना प्रेरणा मिळाली. हा सुद्धा काय इतिहासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. म्हणून मौखिक साधनं हे सुद्धा इतिहास लेखनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात. त्यानंतर आहे दृकश्राव्य साधने. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात.
तर दृकश्राव्य साधने म्हणजे दृक म्हणजे आपण जे काय करू शकतो, बघू शकतो. दृष्टी, दृक म्हणजे दृष्टीपथास पडणारे म्हणजे दिसणारे, आणि श्राव्य म्हणजे काय, ऐकू येणारे. तर दृकश्राव्य साधने म्हणजे ज्या साधनांच्या मार्फत आपण इतिहास किंवा कोणतीही घटना ही बघू शकतो, ऐकू शकतो, अशा साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. तर दूरदर्शन, चित्रपट, इंटरनेट ही सर्व साधने जी आहेत ती दृकश्राव्य साधने आहेत. अशा साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. विविध प्रकारच्या देशी परदेशी वाहिन्या, यामध्ये उदाहरणार्थ हिस्ट्री, डिस्कवरी चॅनल, की ज्यावर विविध प्रकारच्या डॉक्युमेंटरीज, माहितीपट हे दाखवले जातात, आणि या माहितीपटातून आपल्याला त्या तत्कालीन घटनांविषयी चित्रफितींच्या मार्फत ही अधिक माहिती मिळते. म्हणजे एकंदरीतच त्या काळात घडून गेलेला जो इतिहास असेल तो आपण दृकश्राव्य माध्यमांच्या मार्फत जाणून घेऊ शकतो. म्हणून दृकश्राव्य माध्यम ही सुद्धा इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे FTII. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केलेले आहेत. की फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याची स्थापना 1960 भारत सरकारने पुणे येथे केली, आणि त्याचा हेतू लोकशिक्षण द्यावे म्हणजे लोकांना अनेक गोष्टींबद्दल आपण माहिती द्यावी आणि त्या माध्यमातून त्यांना ज्ञान प्रदान करावे, याकरिता लोकशिक्षणाचा हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. मग राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या घटनांवर छोटे छोटे वृत्तपट हे तयार करण्यात आले, म्हणजे डॉक्युमेंटरीज ज्या आहेत त्या बनवण्यात आल्या, आणि यामध्ये इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने त्या तयार केलेल्या आहेत. म्हणजे इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेच्या मार्फत त्या सर्व हे जे वृत्तपट आहेत, डॉक्युमेंटरीज आहेत त्या तयार केल्या जात असत. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट म्हणजे डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केलेले आहेत. की आपल्या देशामध्ये, समाजामध्ये ज्या काही महनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती असतील किंवा देशासाठी योगदान देणाऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत, महत्त्वाची जी स्थळं आहेत आपल्या देशातील, तर त्या सर्वांबद्दल माहिती देणारे अनुबोधपट म्हणजे ज्यातून आपल्याला काय मिळेल, माहिती मिळेल, आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल, अशा प्रकारच्या डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केलेल्या आहेत. आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट, माहितीपट, अनुबोधपट हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयोगी आहेत. या अनुबोधपटातून, डॉक्युमेंटरीजमधून आपल्याला भारतातील विविध घटनांविषयी, महनीय व्यक्तीविषयी, कला, क्रीडा, संस्कृती या सर्व क्षेत्रातील घडलेल्या घटनांविषयी, प्रसंगांविषयी अधिक माहितीही प्राप्त होते. म्हणून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यामार्फत जे काही माहितीपट, अनुबोधपट आणि वृत्तपट हे तयार केले जातात ते इतिहासाचा महत्त्वपूर्ण ठेवा मानले जातात, कारण त्याच्यामार्फत आपण इतिहास लेखन हे करू शकतो. पुढे आपण आतापर्यंत आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. 21व्या शतकात आताचा जो काळ आहे तो इतका झपाट्याने वेगाने बदलत आहे की ही साधनेसुद्धा काय होतील, अपुरी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवीन साधने पुढे येत आहेत. की आतापर्यंत आपण आधुनिक काळामध्ये इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशी जी काही साधने आहेत त्यांच्याबद्दल माहिती बघितली, परंतु 21व्या शतकामध्ये आता काय होत आहे की काळ इतक्या झपाट्याने बदलतो आहे की ही साधनेसुद्धा आता अपुरी पडत चाललेली आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे काही नवीन, आधुनिक आणि तंत्रज्ञानाने अतिशय प्रगत अशी काही साधने इतिहास लेखनात आपल्याला मदत करू शकतात. उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन ते मोबाईल, हे आपण बघतो की आज घरोघरी मोबाईल हा पोचलेला आहे
आणि एका बटनच्या क्लिकवर काही सेकंदात आपण जगभरातील माहिती या मोबाईलवर बघू शकतो, ऐकू शकतो आणि त्याबद्दल माहितीही प्राप्त करून घेऊ शकतो. टेलिफोनमार्फतसुद्धा आपल्याला विविध प्रकारची माहिती प्राप्त करून घेता येते. आता या प्रवासामध्ये पेजर नावाचं एक साधनसुद्धा संपर्कासाठी आलं होतं, परंतु ते तेवढ्याच वेगात आले आणि तेवढ्याच वेगात ते काय झाले, संपुष्टात आले. जेव्हापासून मोबाईलचा वापर हा वाढला आणि मोबाईलची सेवा ही घरोघरी पोचू लागली, स्वस्त झाली, तेव्हापासून जे पेजर आहे ते पेजर हे कालबाह्य झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे यावरून आपल्याला जी तंत्रज्ञानाची प्रगती आहे त्यामध्ये घडून येणारे जे बदल आहेत ते किती झपाट्याने होत आहेत हे आपल्याला दिसून येतं. आता त्याही पुढे जाऊन आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचा उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो, परंतु त्याच्या माहितीची सत्यता, यथार्थता आपणास तपासून घ्यावी लागते. की आपण इंटरनेटवर सुद्धा अनेक प्रकारची माहिती ही बघू शकतो की जी इतिहास लेखनासाठी आपल्याला मदत करते, परंतु ही माहिती आपणास घेत असतानाच त्याची यथार्थता म्हणजे सत्यता ती कितपत खरी आहे किंवा खोटी आहे ते आपणास बघून घेणे आवश्यक ठरते. त्याशिवाय आपण इतिहास लेखन किंवा इतर गोष्टींचं लेखनही करू शकत नाही. इतिहासाच्या सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्याची उपलब्धता होणे शक्य झालेले आहे. इतिहासातील हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरांपर्यंत होताना दिसतात. ते आपणही करूया. की इतिहासाच्या सर्व साधनांचा आधारे आपण अभ्यास करणे आता सहज शक्य झालेलं आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्यामुळे त्याची उपलब्धता होणेसुद्धा आता काय शक्य झालेलं आहे. आणि इतिहास हा मानवी जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने या साधनांच्या जतनांचे सर्व प्रयत्न आता सगळ्या स्तरावरून होत असताना आपल्याला दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण इतिहास वर्ग 9वा विषय इतिहास यामधील प्रथम पाठ ज्याचं नाव आहे इतिहासाची साधने हा आज आपण बघितला. मी याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.